मित्रांनो, जय हिंद. मी प्रकाश पोटे, सामाजिक कार्यकर्ता. आज मी माझ्या चिचोंडी पाटील गटातील जे सांडवा गाव आहे त्या सांडवा गावातील कोळीचा तलाव आहे आणि या तलावाच्या डागडुजीचं आणि विशेष म्हणजे हा तलाव लीक होत असल्यामुळे त्या ठिकाणी शासनाने जवळजवळ 20 लाख रुपये याला कागद टाकण्यासाठी आणि विस्तारीकरण करण्यासाठी दिले आहेत. तर या ठिकाणी आज आम्ही माझे मित्र बाळासाहेब खांदवे यांच्यासह हे काम पाहण्यासाठी आलो आहोत. या ठिकाणी भेट देण्याचं कारण म्हणजे की हा तुम्हाला समोर दिसतो, हा पूर्ण या कोळी तलावाचा पूर्ण भराव आहे आणि इथं त्याच्या अलीकडच म्हणजे जे तलावाचा हा पाण्याचा पूर्ण साठवणचा जो भाग आहे त्याच्या अलीकडे या ठिकाणी पूर्ण हे पहा जवळजवळ 10 ते 15 फूट साधारण या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी खोल घेतलेला आहे आणि ती खोली घेऊन पूर्ण कागद आथरला आहे. परंतु जे कागदाची शेवटची बाजू आहे त्याच्यावरती जो भराव करायचा असतो तो काळ्या मातीत झाला पाहिजे, कारण की काळी माती मग ती एक व्यवस्थित बसते एकसारखी आणि परिणामी तो कागद निघणार नाही किंवा कागदाच्या खाली पाणी घुसते. नमस्ते, बोला ना. शेळके साहेब नमस्कार. नमस्ते. हे सांडव्यामध्ये नाही का तलावचं कोळी तलावाचं काम चालू आहे ना, हो, तर याच्यात तो कागद वगैरे टाकलाय, तो कागद खाली व्यवस्थित करायला लावा आणि ते याला मुरुम नाही माती टाकायला लावा खाली. मातीच टाकाय सांगितलेली. मी सकाळीच आलेलो आहे. हा मातीच टाकाय सांगून गेलेलो आहे सकाळीच. बरोबर, मी पण आलोय. काल काय झालं, यांनी ना बऱ्याच ठिकाणी मुरुम पडला, व्यवस्थित करायला लावा. हा, कागद मी पण खाली आलो दुमडला नाही पाहिजे, कागद खाली. व्हिजिट केली मी सकाळी, त्यांना सगळं सांगितलंय. म्हणलं मुरुम गेलं नाही पाहिजे, हो मातीच गेली पाहिजे, सगळी काळी माती भरायची आपल्याला त्याच्यात. हो हो आणि ते गुड्या वगैरे जे पडलेल्या आहेत त्या खालच्या ते पण ते व्यवस्थित सरळ करायला लावा सगळा कागद. हो सर, करून घेतो मी ते. चालतंय चालतंय, यांना सांगितलं तेवढं फोटो टाका मला सगळं केलं. चालतंय, ओके. ठीक आहे.